वाटेत भाग 9। दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मी गिनक्लॅममधील एका मुलीला फोन केला। ही मुलगी मी फिरतीवर असताना माझे कॉल्सचे संदेश नोट करून नंतर मला कळविण्याचे काम करते। तिचं नाव डोरिस। मी तिला फोनवर सांगितलं, डोरिस, मी 1-2 मिनिटात राऊंडवर जातोय। माझा पहिला कॉल मिस्टर हॅमिशकडे पाठवशील? मी तिथे 9:30ला असेन। जर 10:15ला कॉल आला तरीही मी तिथेच असेन। एवढं करशील ना? जरूर करीन मिस्टर रिगन। डोरिसला हे सांगणं हा माझ्या योजनेचा एक भाग होता। मी 9:30ला हॅमिशकडे होतो हे जर तिने सवयीप्रमाणे नोट करून ठेवलं असेल तो माझ्या बाजूने ठोस पुरावा ठरेल। मिस्टर हॅमिश बरोबर मिस डोरिस सुद्धा ठोस साक्ष देऊ शकेल। मला खात्री आहे की डेम्सी फिल्मची वेळ होताच डेलेनी रिमोटचं बटन दाबेल। त्यापूर्वी दुसरं कुठलं चॅनल लावायचं असल्यास क्लॉकमुळे करंट ब्लॉक झाल्या कारणाने डेलेनी ताबडतोब सेट सुरू करू शकणार नाही। तो अस्वस्थ होईल व मला बोलवायला डोरिसला फोन करेल। डोरिस माझ्या पूर्वसूचनेनुसार मिस्टर हॅमिशकडे फोन करेल। त्यावेळी टेलिफोन ऑपरेटर मिस डोरिसचा फोन घ्यायला तिथेच असेल। मी हॅमिशला सांगेन की मला मिस्टर डेलेनीचा कॉल आलाय, तो काय म्हणतोय ते पाहून त्याची समस्या दूर करून मी लगेच येतो। येण्यापूर्वी तुम्हाला फोन नको, बेल वाजवली तरी चालेल असं त्यानं म्हणावं असं वातावरण मी तयार करेन। यामुळे एक गोष्ट स्पष्ट होईल की मिस्टर डेलेनीच्या बोलवण्यामुळे मी ब्ल्यूजे केबिनला गेलो होतो। यामागे माझा एक सुप्त व गुप्त हेतू होता। डेलेनीचा शव पाहणारा मी प्रथम साक्षीदार ठरणार होतो। त्याची बॉडी मीच प्रथम पाहिली व नंतर मिस्टर मिलॉर्ड व शेरीफ जेफरसनला बोलावलं असं मी बिनधास्त म्हणू शकलो असतो। माझा एकूण प्लान असा होता, परंतु केबिनला कुलूप लावताना का कोण जाणे पण हृदयात अचानक थंडपणा आणि दडपण आल्यासारखं वाटलं। मी डोकं झटकलं, एकापाठी एक 2 सिगारेट फुंकल्या तेव्हा कुठे मन शांत झालं। मी ट्रकमध्ये बसलो, काही वेळ नुसताच बसून राहिलो। नंतर ट्रक सुरू केला। मी ट्रक वेगाने हाणली। पहाडी उताराची पर्वा न करता मी ट्रक सुसाट सोडला व ठरविलेल्या वेळी त्या जागी पोहोचलो जिथून मला डेलेनीची केबिन व ग्लीन कॅम्पकडे जाणारा रस्ता दिसू शकत होता, कुणाच्याही नजरेला न दिसता। यावेळी 9ला 10 मिनिटं कमी होती। मी सिगारेट पेटवली पण माझा हात थरथरत होता। केवळ गिल्डासाठी मी रिस्क घेत होतो। हा मूर्खपणा की शहाणपणा हे मला कळत नव्हतं, परंतु हिंमत व सुपीक डोकं या 2 महाशक्तींमुळेच मला या योजनेत पुढे सरकण्याची बुद्धी होत होती, चेतना मिळत होती। मला डेलेनीच्या केबिनमध्ये जागृतीचं कोणतंच चिन्ह दिसत नव्हतं। गॅरेजचं दार उघडं होतं हे एक आशादायक चिन्ह होतं, पण क्षणभर मला असंही वाटून गेलं की गिल्डा ग्लीन कॅम्पकडे जायला गाडी काढणार की साफसफाई करायला त्या दिवशी सारखी। मन चिंती ते वैरीनं चिंती अशी माझी अवस्था झाली। मी घड्याळ पाहिलं, 9:15 वाजले होते। आता अर्ध्या तासात डेलेनीचा मृत्यू होणार। मी मिस्टर हॅमिशच्या केबिनमध्ये जाऊ लागलो, पण मनात सतत एक विचार होता, डेलेनी नेमकं यावेळी काय करीत असेल? सेट सुरू होत नाही हे लक्षात येताच तो डोरिसशी संपर्क साधत असेल का? हे सांगायला की मी जिथे असेल तिथे कळवून मला लवकर त्याच्याकडे पाठवावं। मी हॅमिशच्या केबिनला 9:30ला 2 मिनिटं कमी असताना पोहोचलो। मिसेस हॅमिशने मला आत यायला म्हटलं आणि सांगितलं तो स्टडी रूम मध्ये बसलाय। मी सरळ तिकडेच गेलो। हॅमिश टेबलाच्या कोपऱ्यात बसला होता। त्याचा चेहरा भव्य आणि लालसर गोरा होता। अंगपिंडानं चांगला धिप्पाड होता। त्याचं लक्ष माझ्याकडे जाताच तो म्हणाला, हॅलो, तो इथंच आलाय, प्लीज होल्ड ऑन। हा फोन घे, तुझ्यासाठीच आहे। तो रिसिव्हर मला देऊन बाजूला झाला। मी अंदाज बांधला की हा फोन नक्कीच डोरिसचा असणार आणि ते सुद्धा हे सांगायला की डेलेनीनं मला ताबडतोब बोलावलंय म्हणून। माझी योजना जशी आखली तशीच पुढे जात होती। भाग्य यावेळी माझ्याच पारड्यात होतं। थँक्स म्हणत मी तो कानाला लावला। हॅमिश, मी आत्ता येतो असं सांगून बाहेर गेला। डोरिस, तू आहेस का? पण उत्तरात जे मी ऐकलं त्यानं मी गर्भागळीत झालो। टेरी, मी आहे। ती गिल्डा होती। मी तुझ्या केबिनमध्ये आहे। मला कार्पेट खाली किल्ली सापडली। दार उघडून मी डोरिसला फोन केला आणि सांगितलं तू जिथे कुठे असशील तिथं आल्याचं कळव। पण यावेळी तू माझ्याकडे कशाला आलीस? मी त्याला सोडलंय टेरी। हा अचानक घडलेला प्रसंग माझ्या हृदयावर खोल आघात करून गेला। असं काही होईल याची मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती। हिनं माझ्याकडे न येता ग्लीन कॅम्पला जायला हवं होतं, कारण जर डेलेनी अपेक्षेप्रमाणे गचकलाच तर सर्व कॉल्स तपासले जातील। डोरिस सहजपणे सांगेल की मॅडम गिल्डानं मिस्टर रिगन कडून मला फोन केला की रिगन जिथे असेल तिथे मी त्याच्याकडेच असल्याचं कळव। म्हणजे सगळे या घटनेला रिगन व गिल्डानं एकमतानं केलेला खून असं स्वरूप देतील। अर्थात हा आरोप मी उलटवू व पलटू शकेन। मी त्यावेळी हॅमिशकडे होतो व गिल्डा माझ्याकडे ग्राहक म्हणून केव्हाही येऊ शकते, पण आत्ताच का? मी गिल्डाला विचारलं, त्याला सोडलंय म्हणजे नेमकं काय केलंस? तू तर त्याला कधीच सोडणार नव्हतीस।
पहिले सांग, तुला बोलायला इतका वेळ का लागला टेरी? मला हे ऐकून धक्का बसला आणि मी विचारांच्या जाळ्यात अडकून बसलो. आता सांग, काय झालं? काल रात्री आणि आज सकाळी तो माझ्याशी खूप क्रूरपणे वागला. खूप सहन केलं आतापर्यंत टेरी. आता असं जिवंतपणी मरण यातना मला सहन होणार नाही. म्हणून मी डायव्होर्स घ्यायचा विचार नक्की केला आणि इकडे तुझ्याकडे आले. मला याबद्दल तुझ्याशी बोलायचंय. गिल्डाशी न बोलता मी विचार केला की ही आता आपल्याकडे आलीच आहे, तर विनाकारण डेलेनीला ठार मारून हे पाप कशाला डोक्यावर घ्या? नाहीतर आमरण कारावास यापेक्षा त्याला वाचवणं चांगलं. मी निर्दोष सुटणार अशी योजना मी आखली होती. पण अशा वेळी वाईटातले वाईट विचार मनात येतात. मी घड्याळ पाहिलं. अजून 2 मिनिटं हाताशी होती. फक्त 2 मिनिटे. मी गिल्डाला म्हणालो, गिल्डा, तू आहे तिथंच थांब. मी 1 तासाभरात येतो. तातडीने एक काम मला आटपायचे. भेटल्यावर बोलू, असं म्हणून मी फोन ठेवला. मी डेलेनीचा नंबर फिरवला. प्रत्येक आकडा फिरवताना माझं पोट थरथरत होते. कपाळावर भीतीमुळे आलेला घाम नाकावरून ओघळत होता. फोनवर रिंग वाजत होती, पण रिसिव्हर उचलला जात नव्हता. आता फक्त 50 सेकंद उरले होते, पण ज्याला रिमोट पासून दूर ठेवायचं होतं तो उचलतच नव्हता. हळूहळू मला जाणीव झाली की आपल्याला उशीर झालाय. मी फोनची बेल वाजू दिली, अगदी 9:45 पर्यंत. नंतर रिसिव्हर हळूच खाली ठेवला आणि उठून उभा राहिलो, बर्फाचा पुतळा बनून. थंड पडलेलं शरीर, गोठलेला मेंदू. तिकडे डेलेनी मरून पडला असेल, मारणारा कोण? तर मी. गिल्डा आता मोकळी झाली होतीच, पण ती ग्रीन कॅम्पला न जाता आपल्याकडे येईल हे आपल्याला काय माहित? आणि तो मरावा अशी योजना आपण आखली होती ना. मग पश्चाताप कशाला करतोस? तू अजून त्याला आडवा पाहिलाच नाहीस, मग तुझ्यामुळे तो मेला असं का समजतोस? गिल्डानं त्याला एकदा कार ऍक्सिडेंट घडवून मारण्याचा प्रयत्न केला होता ना. मग तिनंच त्याची डायव्होर्सची पेपरवर सही घेऊन संपवलं नसेल कशावरून? अरे हो, असंही होऊ शकतं. आपण उगाच भीतीपोटी घाम गाळून राहिलो. मी काही बाई विचार करून स्वतःला सावरत होतो. एवढ्यात मला हॅमिशच्या पावलांचा आवाज आला. मी प्रयत्नपूर्वक धैर्य गोळा करून सामान्य दिसण्याचा प्रयत्न केला. तो येताच मी त्याच्या रेडिओग्रामकडे वळलो आणि सोबत आणलेले गॅजेट फिट केलं. हॅमिशने ते पाहिलं आणि म्हणाला, मी अशाच एका साधनाच्या शोधात होतो. हे जर यशस्वी ठरलं तर मी तुझा पहिला ग्राहक काय रिगन? अवश्य. मी पुढची 20 मिनिटं हॅमिशला नव्या गॅजेटचं प्रात्यक्षिक देण्यात व याचा वापर कसा उपयोगी आहे हे समजावण्यात घालवली. मी बोलत होतो, हॅमिश ऐकत होता. मन संतुष्ट होऊन मान डोलवत होता. पण मी काय बोलतो हे माझं मलाच समजत नव्हतं. डोक्यात वेगळंच चक्रीवादळ घोंगावत होतं. हॅमिश म्हणाला, उत्तम, मी हे घेतलं. तुला चेक देतो. रक्कम सांग. मी त्याला योग्य ती किंमत सांगितली. मी चेक न पाहता खिशात खुपसला. मला घाईनं डेलेनीच्या केबिनला पोहोचायचं होतं, कारण जर पोलीस तिथे पोहोचले नसतील तर मला डेलेनीच्या शवाचा पहिला साक्षीदार व्हायचं होतं. परंतु डोरिसचा फोनच आला नाही. ते विसरणं शक्यच नव्हतं. ती टेलिफोन ऑपरेटर होती आणि या परिसरातले सर्व फोन तिच्या वतीने सर्वांना मिळत होते. हॅमिशला मी विचारलं, मी तुमचा फोन वापरू शकतो का? अवश्य. मी डोरिसला विचारलं, माझा एखादा कॉल आला होता का डोरिस? एक बाई तुमच्याबद्दल विचारत होती. मी तिला मिस्टर हॅमिशचा नंबर दिला, पण या व्यतिरिक्त कोणाचाही फोन तुमच्यासाठी आला नाही मिस्टर रिगन. ठीक आहे, थँक्स, मी म्हणालो. माझं हृदय धडधडू लागलं. मनात विचार आला की डेलेनीने 9:45 वाजता सुरू होणाऱ्या फायटिंग फिल्म पूर्वी रिमोटनं कुठलंही चॅनल सुरू केलं नसेल का? असं होणं शक्य आहे की डेलेनीनं रिमोटला स्पर्श केलाच नाही व परिणामी तो जिवंत आहे. आता मात्र माझं डोकं बधीर झालं होतं. विचार, शंका कुशंकांच्या ट्रॅफिकमध्ये जाम झालं होतं. जर डेलेनी मेला असेल तर अजून 1 तास तरी मी त्याच्या केबिनकडे फिरकू नये. पण जर तो जिवंत असेल तर त्याला रिमोट पासून दूर ठेवायलाच पाहिजे. माझ्या डोक्यात चिंतेचं वारूळ वाढत चाललं होतं. मेंदू कुरतडल्यासारखा शंकासूर मुंग्यांच्या रांगा शिस्तीनं माझ्या मेंदूत कुरतडत होत्या. सोबत एक मधमाशी माझ्या केबिनमध्ये येऊन बसली होती. गिल्डा, काय करू? मला वाटलं डेलेनीचाच फोन करावा. मी डेलेनीचा नंबर फिरवला. रिंग वाजत राहिली बराच वेळ, पण फोन कुणीही उचलेना. म्हणून मी फोन खाली ठेवला. मला खात्री झाली की तो मरण पावला. मला अस्वस्थ वाटायला लागलं. मी असं का केलं? गिल्डा व तिच्या पैशानं स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून? आणखी एक कारण असंही होतं की मी जेव्हा अनेकदा गिल्डाला म्हटलं की तू डायव्होर्स घे, तेव्हा तिनं कुठल्याही परिस्थितीत तो घेणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं. म्हणूनच आपण ही शॉक देऊन मारण्याची योजना कार्यान्वित केली. पण आपलं दुर्दैव आड आलं. नेमकी गिल्डा डेलेनीला सोडून या क्षणी माझ्याकडे येऊन थडकली. मी तिला या माझ्या योजनेत सहभागी करायला हवं होतं का? पण तिनं आत्मसंरक्षणासाठी पवित्रा बदलला असता तर? आता परंतु सर्व व्यर्थ आहे. नियतीला शरण जाण्यापलीकडे दुसरा उपाय नाही.
हॅमिश या क्षणी इथं नव्हता, नाहीतर माझ्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या लक्षात आले असते. त्यानं मला चेक दिलाच होता. तो मी दिलेल्या साधनाची कमाल पाहत होता. हॅमिश अचानक आला आणि म्हणाला, वा रिगन, तू खरा हुन्नरबाज विक्रेता आहेस. वंडरफुल. मी त्याला म्हटलं, मी ब्ल्यू जे केबिन मधल्या मिस्टर डेलेनीसाठी एक खास टीव्ही सेट तयार करून दिलाय. एवढ्यातच तिथे जाऊन मला चेक करायला हवं सेट नीट चालतोय की नाही. जायलाच हवं. चांगल्या बिझनेसमनची सर्व लक्षणं तुझ्यात आहेत. तू चांगला धंदा करू शकतोस, हॅमिश मनापासून म्हणाला. मला बाहेरच वेळ काढायचा होता. 11:15 पर्यंत मला डेलेनीकडे जायचं होतं, पण हिंमत होत नव्हती, कारण या वेळेपर्यंत डेलेनीला मरून सव्वा तास झालेला असेल. त्यामुळे माझी कल्पित कथा की मी त्याच्या मृत्यूच्या वेळी मिस्टर हॅमिशकडे एका गॅजेट प्रात्यक्षिक करून दाखवत होतो हे खरं ठरणार होतं. डेलेनीचं नाव काढताच हॅमिशने विचारलं, कसा माणूस आहे हा डेलेनी? तुम्ही ओळखता का त्यांना? मी अंदाज करायला विचारलं. 1 आठवड्यापूर्वी मी गेलो होतो, पण तो माझा सुस्वागत करण्याच्या मूडमध्ये मला वाटला नाही. जरा विक्षिप्त, तिरसट किंवा वैतागलेला मला वाटला. तू त्याच्या बायकोला ओळखतोस? हा, फक्त एकदा भेटलोय, मी सावधपणे बोललो. ती सुंदर आहे आणि तिचं रेखीव शरीरही खूप आकर्षक आहे, पण ती सदा त्या खुर्चीला चिकटलेल्या माणसाच्या जीवनात अडकून पडली आहे. ती स्वतः दुर्दैवाच्या व्हीलचेअरला बांधली गेली आहे. खरंय, किती वाजले तुमच्या वॉचमध्ये? मी सहजच विचारलं. माझं घड्याळ थोडं स्लो आहे, 11:20 मिनिटं आहेत. मग मला निघायला हवं. बरं मिस्टर हॅमिश, थँक्स. अजून काही डिव्हाइस तयार केलं तर सांगशील रिगन? जरूर, बाय. मी हॅमिशच्या केबिन बाहेर पडून ट्रकमध्ये बसलो. काही क्षण स्तब्ध बसून राहिलो. नंतर मंद गतीने ट्रक ब्ल्यू जे केबिन मध्ये वळवला. आता वेगानं जाण्यात अर्थ नव्हता. तिथे पोहोचल्यावर आपल्याला काय पाहायला मिळेल हाच विचार मनाला अस्वस्थ करीत होता. तो जिवंत असेल का? कदाचित गिल्डा त्याला सोडून गेल्यामुळे तो सुन्न होऊन खुर्चीत बसला असेल. माझ्या फोनच्या घंटीकडे त्यानं दुर्लक्ष केलं असेल, किंवा फायटिंग फिल्मचा त्याला विसर पडला असेल. आणि असं असेल तर तो वरांड्यात आपल्या व्हीलचेअर मध्ये बसलेला दिसेल. डेलेनी जिवंत दिसावा असं आता मला प्रकर्षाने वाटू लागलं. मी ब्ल्यू जे केबिनला पोहोचलो आणि ब्रेक लावणार एवढ्यात मेल व्हॅन माझ्या आधीच केबिन समोर येऊन थांबली. हँक फ्लेचरचा पोस्टमन व्हॅनमधून उतरला. त्यानं ओघानच माझ्याकडे लक्ष केले. त्यानं मला विश केलं, मिस्टर रिगन, ही तुमचं पत्र. असं म्हणून 2 पत्र त्याने माझ्या स्वाधीन केली. त्यानंतर काय वाटलं कोण जाणे. मला हँक म्हणाला, मिस्टर रिगन, तुम्ही मिस्टर डेलेनीकडेच आला असाल ना? मग एक फेअर कराल की ही पत्र मिस्टर डेलेनीला द्याल प्लीज? ठीक आहे, म्हणून मी ती पत्र हँककडून स्वीकारली. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझ्या आधी हँकनं डेलेनीला पाहू नये अशी माझी इच्छा होती. दैवानं आणि देवानं ती पूर्ण केली. मी हँकला विचारलं, किती वाजले आहेत सांगतोस का? 11:05 झाली. थँक्स. मी आज घड्याळ नीट मिळवलं नाही म्हणून विचारलं. बरं, थँक्स माझे 2 मिनिट वाचवल्याबद्दल. बाय. हँक व्हॅनमध्ये बसला आणि व्हॅन पहाडी उतारावरून पुढे गेली. मला आता दैवयोगाने 2 साक्षीदार मिळाले, एक हॅमिश आणि दुसरा पोस्टमन हँक फ्लेचर. आता मला थोडं बरं वाटलं. आता काय दिसणार हे दडपण अजूनही मनावर होतच. मी त्या 2 पत्रांवरील नावं उत्सुकतेपोटी वाचलं. दोन्ही पत्र डेलेनीच्या नावावर होती. मी ती हिप पाकिटात टाकली आणि गेट उघडलं आणि ट्रक सरळ केबिनकडे वळवला. त्यापूर्वी गेट पुन्हा लावून घेण्याची काळजी मी घेतली होती. मी केबिनकडे सरकत होतो, पण माझा श्वास एखाद्या म्हाताऱ्या दमेकारासारखा जोरानं सुरू झाला होता. हृदयात धडधड जाणवत होती. डेलेनी आपल्याला जिवंत दिसेल की मेलेला हाच विचार मनात भीती वाढवित होता. मी ट्रकमधून उतरलो आणि वरांड्यात पाहिलं. तिथे स्मशान शांतता होती. डेलेनी व्हीलचेअर मध्ये इथंच पेपर वाचत बसायचा, पण तो तिथे आढळला नाही. मी हळूहळू पायऱ्या चढू लागलो, फाशीवर लटकणाऱ्या कैद्यासारखा. या विचारानं मीच हादरलो. एक पायरी चुकली, पण मी तोल सांभाळला. तसं पाहिलं तर माझी पायरी न पाहता मी स्वर्गाला स्पर्श करू पाहत होतो. पण माणूस मोहात किंवा प्रेमात पडला की तो स्वतःची पायरी विसरतो आणि पडतोच. म्हणूनच प्रेमात पडणे असा वाक्यप्रचार रूढ झाला असावा. दारूची नशा उतरते, पण मोहाची, प्रेमाची नशा सारखीच जाते आणि मग गर्देत पाडते. नंतर बैठकीचं दार उघडं असलेलं दिसलं. मी जड पावलांनी पुढे दाराकडे सरकलो. क्षणभर थांबून आत पाहिलं तर टीव्हीचा पांढरा पडदा दिसला. डोळे पांढरे झाल्यासारखा तो पडद्याचा डोळा माझ्याकडे पाहतोय असं वाटून माझा चेहरा भीतीनं पांढरा पडला. पण एक अनामिक शक्ती मला बळ देत होती. मी स्वतःला सावरलं. मी बैठकीत पाऊल टाकलं आणि एकदम थबकलो.
डेलेनी फरशीवर पसरल्यासारखा पडला होता. त्याच्या हातांनी त्याचा चेहरा झाकलेला होता. त्याला स्पर्श करणं माझ्या दृष्टीने धोक्याचं होतं. तो ज्या अवस्थेत होता ते पाहता डेलेनी मरून पडलाय आणि त्याचं शरीर ताठारल्यासारखं झालंय हे माझ्या लक्षात आलं. मी दारात उभा राहून त्याच्याकडे पुन्हा पाहिलं आणि भीतीनं माझं शरीर कंपित झालं. मला अपराधी वाटू लागलं. मी मारलंय त्याला. त्यानं माझं काय वाईट केलं होतं? तो माझा शत्रू नव्हता. उलट एक दर्जेदार सेट त्याला तयार करून दिल्यामुळे तो माझ्याबद्दल कृतज्ञ होता, माझा प्रशंसक होता. मग मी हा मूर्खपणा का केला? केवळ गिल्डासाठी? किती नीच अमानुष कृत्य घडलंय आपल्या हातून. माझीच मला लाज वाटू लागली. पण आता पश्चाताप करण्यात अर्थ नव्हता. भविष्याचा विचार करणं आवश्यक होतं. माझी योजना फुलप्रूफ होती. ती क्रमाक्रमानं पुढे नेणं आवश्यक होतं. असं केल्यानंच मी सुरक्षित राहणार होतो. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.